मी समर्थ. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि आजच्या या संकष्टी चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते. तर आजच्या या संकष्टीला हा नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे. तर तो कोणता नैवेद्य आहे ते आपण पाहूया. तसेच हा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही संकट असतील, विघ्ने असतील ते दूर होऊन आपले आयुष्य सुखमय होईल. तर तो कोणता नैवेद्य आहे ते आपण पाहूया पुढे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणेशाची पूजा अर्चा केली जाते. चतुर्थी तिथीला श्री गणेशाची विधिवत पूजा केल्यास व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात. तसेच घरात सुख समृद्धी नांदते. ही विधिवत पूजा करत असताना श्री गणेशाला प्रिय असलेल्या पदार्थांचा भोग लावला जातो किंवा नैवेद्य दाखविला जातो. असे मानले जाते की असे भोग अर्पण केल्यामुळे व्यक्तीला पूजेचे पूर्ण फळ मिळते. तसेच सर्व कामात यश मिळते. श्री गणेशाला कोणत्या पदार्थाचे भोग लावणे योग्य ठरेल आणि गणपती देवता प्रसन्न होईल? तर तो आहे श्री गणेशाला अत्यंत आवडीचा पदार्थ आहे मोदक. गजाननाला मोदक फार प्रिय आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करा असे मानले जाते की मोदक अर्पण केल्यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मोदक अर्पण केल्यानंतर व्यक्तीलाही मोठे समाधान मिळते. तसेच पूजाही परिपूर्ण होते. तसेच गणपतीच्या संकष्टीला मोदक अर्पण केल्यामुळे तुमच्या मनाप्रमाणे नोकरी जॉब मिळेल. गणाधिप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला मोदक अर्पण करतानाच पूजा थाळीमध्ये श्रीखंड, 56 भोग, शुद्ध तूप आणि गूळ इत्यादींचा समावेश करावा असे मानले जाते की या वस्तू अर्पण केल्याने इच्छितला व्यवसाय, करिअर किंवा नोकरी प्राप्त होते. याशिवाय आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही अशी धार्मिक मान्यता आहे. घट्ट होते पती पत्नीचे नाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदक जर दाखवले, तसेच त्यांच्या आवडीचा जो पदार्थ आपण दाखवला, तर पती पत्नीचे नाते हे घट्ट होते. म्हणजेच दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी गणाधिप संकष्टी चतुर्थीचा हा दिवस आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना त्यांना मोतीचूर लाडू अर्पण करावेत. त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. पती पत्नीचे प्रेम घट्ट नाते होते अशी मान्यता आहे. तर 18 नोव्हेंबर रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच 18 नोव्हेंबर आज संध्याकाळी 6:55 सुरू होत आहे. तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 संपेल. अशा स्थितीत 18 नोव्हेंबर रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते. चंद्रोदय संध्याकाळी 8:12 होणार आहे. श्री स्वामी समर्थ.